पक्का सांगून ठेवा तुम्ही सगळ्यांना, यावेळेस मशाल चालवायची. मशाल फक्त चालवायची, मशाल. मशाल पेटली पाहिजे असं मशाल तुमचं मत पेटलीच आहे. पाहिजे. ए, नवा मतदार आहे, लोक बोलतात. हाय बंधू, हा काय नाव आपलं? विजय सोनार. विजय सोनार. विजय भाऊ, विजय 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 महत्वाचा आहे यंदा. विजय विजयाचा महत्त्वाचा. आवाज आहे. कोणाचा आवाज आहे विजयाचा विजयाचा आवाज? आवाज आहे. हा, विजयाचा आवाज आहे. कोणाचा आवाज आहे? बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. असं बर बर बर. अशी ही लोकांची मत आहेत. खरेदी करता करता आपलं सुट्टीच्या दिवशी लोक बोलतात सुद्धा. हा 250 आणि हा 250 में क्या है? 250 में 250 में सब इधर सब है इधर. हाँ. पॅन्ट आहे. पैंट है. वा, घालायची पॅन्ट, दिसायचं हिरो एकदम, बेल बॉटमची पॅन्ट. 250 में हीरो बन जाओ बस यहाँ पे. बस तुम्हाला हिरो बनायचं असेल या मार्केटमध्ये 250 रुपये 150 रुपये शर्ट घ्या, पॅन्ट घ्या, आपली हाऊस पूर्ण करून घ्या. पुढे बघा काय लिहिलं हातावर, दाखवा. जय श्री राम. जय श्रीराम, जय श्रीराम. हा तिकडे लिहिलं बजरंग. वा वा, जोरदार एकदम. पाहू गॉगल, काय दिसतो गाड्या मी, छान दिसतो. नाव सांगा. किरण पाटील. किरण भाऊ, काय चाललं? करून गेलं गावात पाटलाचं नाव, अशी गंमत होऊन जाते काय ऐकवायला. काय होणार यंदा इलेक्शन मध्ये? बीजेपी येणार ना. येणार का? हो, हो. पक्का 101%. कुठली पंगत मांडायची यंदा जेवणाची? वांग्याचं भरीत भाकरीची की आमरस पुरीची? आमरासपुरीची. आमरसपुरीची. तर मंडळी हे आहेत जळगावकर, जी आपली वेगवेगळी मतं जी त्या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात, भरभरून बोलतात, आपलं म्हणणं मांडतात. जाता जाता काकांचं एक मत घेऊन टाकूया. अरे किती टाईट करणार, चेहरा तर दिसला पाहिजे माणसाचा. हिट आहे ना हो, हो हॉटसिटी एकदम. हा, एवढी हिट असल्यामुळे हा. हे बांधावंच लागेल आता. बांधावरच लागेल ना. हा, कुणी मंडप बांधायचा यंदा? हा? विजयाचा मंडप कोण बांधणार जळगावमध्ये? आता आपल्याला तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहेच नाही. हा, आता कोण मानताय आता दिसेल सर्वांना दिसेल समोर. सर्वांना. हा, चिन्ह काय, कुठलं येते पुढे चिन्ह? कमळ येतंय, पंजा येते का, मशाल येते, काय नेमकं? आता मशाल बी येऊ शकते ना. होय का? मग बदल आहे यंदा? हो, होतो ना, का नाही होणार? लोक विचार करताय. मग कानात सांगा. नाही, कशाला कानात सांगू, तोंडात जोरानं सांगतो ना. कानात कशाला? ते आहेत जळगाव मधले भोळे बाबडे मतदार, जे आपलं म्हणणं व्यक्त करतात. बाजारपेठेत फिरल्यानंतर सगळ्याच पद्धतीचे, सगळेच वयोगटातले, वेगवेगळ्या व्यवसायातली लोक भेटतात, जे गमतीशीर पद्धतीने आपलं उत्तर देतात. मना गाव, मना देश, खानदेश आणि त्याचं हे प्रवेशद्वार. चला यानंतर जातो मी माझ्या शोच्या चौकटीत, आणि तिथं असणार आहेत विरोधक, तिथं असणार आहेत सत्ताधारी, त्याचबरोबर सर्वसामान्य माणसं आणि इतरही पक्षाची नेते मंडळी असतील, जी जळगावच्या विकासाबद्दलचे दावे करतील, ते दावे खोडून काढतील विरोधक, आणि होईल जोरदार चर्चा, ज्यातनं कळेल एकूणच जळगाव लोकसभा मतदारसंघाचा मूड महाराष्ट्राचा. मंडळी तुम्हाला काय मूड शे? हो, तुमच्या लक्षात आलं असेल, मी आलेलो आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात. अत्यंत रंजक लढत. महाविकास आघाडीकडनं आपण पाहिलं तर करण पाटील पवार आहेत, महायुतीकडनं स्मिता वाघ जी आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली, आणि वंचितकडनं या लढतीत समोर येत आहेत ते युवराज जाधव. त्यामुळे नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बाजारपेठेत आपण सामान्य जळगावकरांशी संवाद साधला, त्यांचा मूड जाणून घेतला, प्रत्येकाने आपापला मूड व्यक्त केला. पण आता माझ्या चौकटीत आल्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी महायुती दिसते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दिसत आहेत, आम आदमी पार्टी आहे, त्याचबरोबर वंचित आहे. त्यामुळे हे काय म्हणतात हे तर जाणून घेऊच, पण पहिला प्रश्न आपण विचारू त्यांना की का आम्ही तुमचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. 40 सेकंद. या ठिकाणी ही काही गल्लीची निवडणूक नाही. बरोबर. त्यामुळे गल्लीचे प्रश्न ही देशाची निवडणूक आहे, आणि देशाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मतदारांनी आणि सगळ्यांनी यावेळेस विचार केलेला आहे की यावेळेस मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजेत. कारण मोदींनी 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने जोरदारपणे काम केलेलं आहे, आणि जी प्रलंबित अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासूनची प्रश्न प्रलंबित होती, ती सगळी प्रश्नच नव्हे तर 500 वर्षाचा संघर्ष असलेला बाबरी मशिदीचा जो विषय होता तोही निकाली लावून राम मंदिराचं स्वप्न पूर्ण केलं. हे राष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानास्पद आहे. 370 कलम जे प्रलंबित होतं त्याचाही निकाल लावून 370 कलम रद्द केलेला आहे. आणि संपूर्ण जगामध्ये देशाची जी इज्जत वाढलेली आहे, नाही तर भारताला तर पाकिस्तान सारखं छोटंसं राष्ट्र पण डोळे दाखवत होतं. आता त्यांचे सगळं कंबरमोड केलेली आहे. त्याकरता सगळ्या देशभरामध्ये मोदींनाच पंतप्रधान करण्यासाठी लोकांनीच निर्णय घेतलेला आहे की यावेळेस महायुतीला निवडून द्या. बरं ठीक आहे, चला मी आपल्याकडे येतो. नेते बोला, का आम्ही तुमच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे जळगावकर मतदार म्हणून? 40 सेकंद. असं आहे की जे आता आमच्या मित्रांनी सांगितलं की आम्ही 500 वर्षापूर्वीचे प्रश्न सोडवलेत, पण आज ह्या देशातला शेतकरी हा
देशोधडीला लागलेला आहे. साधं उदाहरण द्यायचं झालं तर जर आपण ट्रॅक्टर घ्यायला गेलो तर ट्रॅक्टरला 14% व्याजदर आहे आणि खासगी गाडी घ्यायला गेलं तर 8% व्याजदर आहे. म्हणजे शेतकऱ्याला कसं नागवतं हे सरकार, हे त्याचं प्रतीक आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण आहे. तर असे अनेक मुद्दे जे आहेत की देश पातळीवरचे असो किंवा आमच्या स्थानिक पातळीवरचे असो, ते बेरोजगारी वाढलेली आहे. बेरोजगारीचा प्रश्न मिटलेला नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न मिटलेला नाही. मोदींनी 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं मी या राज्यातले जे शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे ते दुप्पट करेल, 15 लाख देईल. हे कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे मोदी हे निष्क्रिय पंतप्रधान आहे. म्हणून जनतेने ठरवलंय की अब की बार उद्धव साहेब ठाकरे. प्रेक्षक आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल तर मी माझ्या वतीने सांगतो, म्हणजे साधारण 40 वर्ष म्हणजे 45 वर्ष जर आपण जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत लक्षात घेतली तर 40 वर्ष इथे लोकसभेचा पेपर भाजपला प्रचंड सोपा गेला. मधला एक टर्म जो आहे तो इतर पक्षाचे खासदार या ठिकाणी होते. त्यामुळे माझा फार टोकदार प्रश्न आहे या ठिकाणी महायुतीला की तुमच्या विद्यमान खासदारांनी म्हणजे उन्मेष पाटील जे आता तिकडे त्यांनी दिलेल्या आश्वासनापैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. नाही, उन्मेष पाटीलचा विषय सोडून द्या, कारण ते निष्क्रिय होते. का सोडायचं? नाही ते निष्क्रिय होते ना, म्हणूनच ते सोडून गेलेत. निष्क्रिय होते? हा, ते निष्क्रिय होते म्हणून ते सोडून गेलेत. आणि महायुतीने अत्यंत चांगला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय की नेहमी देशाचा विचार केला गेला पाहिजे, देशाच्या विकासाचा विचार केला पाहिजे. मगाशी त्यांनी शेतकऱ्यांना अर्धवट माहिती देतात, सबसिडीचे विषय कुठे सांगतात. सबसिडी हे बघा, देशाची कामं मी तुम्हाला सांगितलं ना, असंख्य कामं त्यांनी कामं केली नाही म्हणूनच त्यांना उमेदवारी नाकारली ना. बरोबर, येतो माऊली सांगा, 5 कामं सांगा. आपण पहिली गोष्ट सांगितलं की उन्मेष पाटलांनी केलेली कामं सांगा. जाहीरनामा हा भारतीय जनता पार्टीचा आहे, आश्वासनही भारतीय जनता पार्टी, ऐकाय का, आश्वासनही भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात झालेली कामं, संभाजीनगर ते जळगावचा फोरवे असेल, फागणे तरसोद ते चिखलीपर्यंतचा हायवे असेल 2, शिंदखेडा मार्गावर अमळनेर पासून तर एरोंडोलहून जामनेर पर्यंतचा हायवे असेल. ही 3 प्रमुख कामं आपण सगळेजण पाहतोय. पोखरा योजनेच्या माध्यमातून माझे मित्र गजानन मालपुरेने सांगितलं की ट्रॅक्टरवर जो टॅक्स आहे, तर मी आपल्या माहिती करता सांगतो की पोखरा योजनेच्या माध्यमातून आज किमान 800 ते 1000 ट्रॅक्टर, 600च्या वर पॉवर विडर मशीन, रोटोविटर, नांगर मशीन, सिंचन याला अतिशय चांगल्या पद्धतीची 1.25 लाखापर्यंतची सबसिडी पोखरा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पोखरा योजनेचा लाभ हा जळगाव जिल्ह्यातून झालेला आहे. हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं श्रेय आहे. 5 कामं हो, ठीक झाली, मग झाली ना. त्यांनी रोड बांधले, पायलट ट्रेनिंग सेंटर आले या ठिकाणी. हो, सामान्य जळगावकर पायलट ट्रेनिंग घेत आहेत. सामान्य जळगावकर पायलट ट्रेनिंग सेंटर हे जे आहे, हे ज्यावेळेस आपण जे रोजगार सांगतो त्या रोजगाराच्या माध्यमातून शासनाच्या अधिकृतच आहे. तुम्ही केलेला तो मेडिकल हब कॉलेज या ठिकाणी. ठीक आहे, आता बघा यांच्याकडे ताई येतो तुमच्याकडे. हा बोला. हा, DIC मार्फत मागच्या खासदारांनी 1200 कोटीचे करार केले. पायलट ट्रेनिंग सेंटर आणलं. गिरणा परिक्रमावर 7 बलून बंधारे होते. 7 बलून बंधाऱ्यांना यांचे मंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी परमिशन दिली नव्हती. तर ती केंद्रीय आमचं शासन आल्यावर तेव्हाच मंजुरी 8 दिवसात मंजुरी मिळाली. जलशक्ती विभागाने त्याला मंजुरी दिली. नंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगामार्फत खूप स्वयंरोजगार मिळाले आणि अजून हायवेचे जे काही समस्या होत्या त्या सोडवल्या गेल्या. म्हणजे खासदारांनी फक्त हायवेच केले, सर्व क्षेत्रात काम केलं. ठीक आहे, येतो मी. वंचितला वेळ देतो. येतो ताई, तुम्ही यांचे मुद्दे खोडून काढा, मी वंचितला वेळ देतो. हा, चला. पहिला प्रश्न मी यांना घेतला, त्या प्रश्नाच्या उत्तरासकट यांनी केलेली कामं तुम्हाला पटतायत का? तुमचा उमेदवार निवडून दिला पाहिजे? आमचा उमेदवार याच्यासाठी दिला गेला पाहिजे की आमचा उमेदवार हा सर्वसाधारण जनतेमधून आहे. इतर जे पक्षाचे उमेदवार आहे हे श्रीमंत आहे, धनधानगे आहेत. हे फक्त त्यांच्या स्वार्थाचा विचार करतात. जर सर्वसामान्यातून जर उमेदवार जर निवडून दिला तर तो बेरोजगारी, शैक्षणिक आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने करेल. आणि जे आजपर्यंत जे जळगाव जिल्ह्यामध्ये रस्त्यांचे कामं झालेले आहेत, परंतु मला साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं, तुम्ही सुद्धा पूर्ण महाराष्ट्र फिरत आहात, तर तुम्हाला येताना भुसावळून जळगावपर्यंत येताना किती प्रमाणामध्ये रस्ता चांगला आहे हे आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभवा. रस्ता चांगला दिसतो, ज्यावेळेस गाडी चालते तर ड्रायव्हरला असं वाटतं गाडीचे चाकं पंक्चर झाले काय. त्याच पद्धतीने एरोंडोल जळगाव सोडल्यानंतर 5 दिवसापुढे सुद्धा त्याच पद्धतीने रस्ता आहे.
जळगावचा विकास खंडित करण्यासाठी यांनी हा जो रस्ता आहे तरसोड फाट्याकडनं तिकडे बायपास काढला, इकडनं रस्त्याकडनं घेतला नाही यांनी. ठीक आहे ताई. कायम अशी ओरड केली गेली